नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. मुख्य भाग 7, स्त्रियांची धम्मदीक्षा. त्यातील उपभाग 1, महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि इतर स्त्रियांची धम्मदीक्षा. जेव्हा भगवान बुद्धांनी कपिलवस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषांप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील संघात प्रविष्ट होण्याची तेवढीच उत्सुकता होती. अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीने केले होते. ज्यावेळी भगवंत शाक्यांसह न्यग्रोधारामात राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाली, भगवान, तथागतांच्या धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवज्ञा देण्याची अनुज्ञा दिली तर फार चांगले होईल. गौतमी, राहू दे, असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती केली आणि दोन्ही वेळेस भगवान बुद्धांनी तिला तेच उत्तर दिले. नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि अश्रू ढाळीत ती परत गेली. पुढील प्रवासाकरिता भगवंतांनी न्याग्रोधाराम सोडल्यानंतर महाप्रजापती आणि इतर शाक्य स्त्रिया एकत्र बसल्या आणि भगवंतांनी त्यांच्या विनंतीला दिलेला नकार याविषयी त्या विचार करू लागल्या की पुढे काय करावे. भगवंतांचा नकार अंतिम आहे असे मानण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या. कोणत्या ना कोणत्या उपायाने तथागतांची मान्यता मिळवायचीच असे त्यांनी ठरविले. त्यांनी एक पाऊल पुढे जाऊन परिव्राजिकेचा स्वतःच वेश धारण करून भगवंतांसमोर उभे राहण्याचे ठरविले. तदनुसार महाप्रजापतीने आपले मुंडन केले, काशाय वस्त्रे धारण केली आणि शाक्य कुळातील अनेक स्त्रियांसह ती भगवंतांना भेटण्यासाठी निघाली. भगवंतांनी त्यावेळी वैशाली येथे महावनातील कुटागार भवनात वास्तव्य केले होते. महाप्रजापती गौतमी आपल्या सोबतिनींसह हळूहळू वैशालीला येऊन पोहोचली आणि धुळीने माखलेल्या व सुजलेल्या पायांनी ती कुटागाराच्या सभागृहात पोहोचली. तथागत न्याग्रोधारामात वास्तव्य करीत असताना त्यांना तिने जी विनंती केली होती तीच विनंती तिने पुन्हा एकदा आणि भगवंतांनी देखील तिला पूर्ववत नकार दिला. आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार मिळाल्यानंतर महाप्रजापती फारच दुःखी झाली आणि मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन उभी राहिली. सभागृहाकडे येत असलेल्या स्थविर आनंदाने तिला पाहिले आणि ओळखले. तेव्हा त्यांनी महाप्रजापतीला विचारले, सुजलेल्या आणि धुळीने माखलेल्या पायांनी प्रवेशद्वारापाशी अशी दुःखाने रडत आणि अश्रू ढाळीत का उभी आहेस? कारण आनंदा, गृहत्याग करून भगवंतांचा धम्म व विनय यांचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाहीत, महाप्रजापती म्हणाले. तेव्हा स्थविर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेले. त्यांनी तथागतांना अभिवादन केले आणि एका बाजूला बसल्यावर ते भगवंतांना म्हणाले, भगवंत, महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वारापाशी उभी आहे. तिचे पाय सुजलेले आहेत आणि ते धुळीने माखलेले आहेत. तिचा चेहरा दुःखी कष्टी असून ती अश्रू ढाळीत आहे. कारण गृहत्याग करून आणि भगवंतांचा धम्म व विनय यांचा स्वीकार करून गृहहीन प्रवजित जीवन जगण्याची अनुज्ञा भगवंत स्त्रियांना देत नाहीत. भगवंत तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना प्रवजित होण्याची अनुज्ञा दिली तर बरे होईल. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल हो
रे, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.